सगळी कामं झाली. तनयाचे पाय कोमट पाण्याने शेकून घेतले आणि पुसूनही घेतले. या जेवायला वाटते. वसुंधरा, तू या थराला जाशील असं नव्हतं वाटलं मला. म्हणजे मी तुला घाबरले नाही, तुझ्या कारस्थानांना बळी पडले नाही म्हणून तू तनयाला वेठीला धरलंस, तिला धमकावलंस. आई काय बोलताय तुम्ही? मी तनयाला का धमकावेन? तू तिला म्हणाली नाहीस की जसं मी आकाशला त्याच्या आईपासून दूर केलं तसंच मी अखिललाही दूर करणार म्हणून? आई मी खरंच सांगते, मी असं काहीच बोलले नाही. तुमचा गैरसमज होतोय हो. माझा गैरसमज? अगं, आकाशला तू माझ्यापासून कसं दूर केलंस ते मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी. आता तू अखिललाही दूर करायला निघालीस आणि गैरसमज माझा झालाय. आई विश्वास ठेवा माझ्यावर. आलात काय? आता थंड पाणी देऊ का लिंबू सरबतच घेताय? बघतेस काय अशी? मी तुला सांगितलं होतं विशाखा की तनयाला भेटायला मी सुद्धा येणार आहे, पण नाही, तुम्ही गेलात एकट्याच निघून. एक मिनिट, तुझं काय काम होतं तिकडे? काय काम होतं म्हणजे? अगं तनया माझी सुद्धा मुलगी आहे ना, आणि ती आई होणार आहे म्हटल्यानंतर मला तिला भेटावं असं वाटणार नाही का विशाखा? एक मिनिट मला एक सांग, आज एवढं बळ कसं काय आलं तुझ्यात इतकं बोलण्याचं? एनिवे, आता मी जे काय सांगते ना ते नीट आणि शांतपणे ऐक. मी कृपा करून याची कुठेही वाच्यता करू नकोस. आपली तनया प्रेग्नंट नाहीये. काय म्हणजे? म्हणजे काय म्हणजे? त्या वसूच्या जाचातून सुटण्यासाठी तिने फक्त नाटक केलं. वा, आणि तू तिचं कौतुकच करून आली असशील नाही? ऑफकोर्स, माझी मुलगी आहे स्मार्ट. मला ना तुमचं काय करावं हेच कळत नाही. कसली हुशार! तू एक मूर्ख आणि ती दुप्पट मूर्ख. विशाखा, अगं कोणाची प्रेग्नन्सी हा खोटं बोलण्याचा मुद्दा असू शकतो का? खोटं बोलताना निदान विचार तरी करायचा नाही, पण तेवढं डोकं तुम्हाला नाहीच आहे ना. विशाखा, अगं एखाद्या स्त्रीची प्रेग्नन्सी ही इतकी पवित्र आणि चांगली गोष्ट आहे, तुम्ही त्याची थट्टा करताय, तुमच्या फायद्यासाठी वापर करताय. हे बघ विशाखा, हे खोटं फार काळ टिकणार नाहीये. सत्य कधी ना कधीतरी जगासमोर येणारच आहे, आणि ते जेव्हा जगासमोर येईल ना तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाहीये. झालं, प्रवचन देऊन झालं, आणि बघ तेव्हा आम्ही बघू. काय बघणार आहात ग तेव्हाचं तेव्हा? तेव्हा बघायला फक्त फजिती शिल्लक राहणार आहे, आणि फक्त तुमची नाही, माझी सुद्धा. अगं वरात निघेल आपली, वरात. पण ठीक आहे, आमची मानहानी, आमचा अपमान, आमची निघालेली वरात, या सगळ्याशी तुझा काडीचाही संबंध नाही. आमचं आम्ही बघू, कळलं? संबंध नाही म्हणजे? कोण समजतेस तू स्वतःला? तनया माझी मुलगी आहे ग, माझं प्रेम आहे बस रे बस. आणि आता हा विषय इथेच थांबव. आणि मगाशी मी जे सांगितलं त्याची कुठेही वाच्यता करायची नाही, नाहीतर माझ्या इतकी वाईट बाई कोणी नाही. ती तशी कोणी नाहीच आहे. हो, नाहीये. कोणी कोणाच आणते. लोणचं नको, एक काम कर, चटणी आण तोंडी लावायला. देते. थँक्यू. अवनी कुठे? आहो त्या आल्या. अरे, आज देवळात? हो, हे CEO झाले ना. जॉईंट CEO. तेच ते. म्हटलं देवळात अभिषेक करून यावा. कधी नव्हे ते एवढी मोठी जबाबदारी यांनी स्वीकारली आहे, तर देव सदैव त्यांच्या पाठीशी राहावा ना, म्हणून अभिषेक करून आले.
घे. अगं प्रसाद तरी घे. हावनी वहिनी, अहो सांगायचं तरी जाताना. आई मला ना ती कोणती ती रेड भाजी असते ती खावीशी वाटते खूप. लाल मठ. हा करेक्ट, ती खूप खावीशी वाटते. मग येताना तुम्ही घेऊन तरी आला असता. आणला असता ना, पण तू फोन करायला हवा होता ना. पण वस्तू घेऊन येईल की मार्केटमध्ये जाऊन. भाजी खरं तर आणायला हरकत नाही आहे, पण आत्ता भाजीचा सीझन नाही आहे. शोधलं की सापडतं. आता इच्छाच नसेल तर वेगळी गोष्ट आहे. खरं आहे. बरं आई, मी पटकन जेवून घेते आणि माझी खोली जरा साफ करते. तू का करतेय साफ? हा, मी अख्खं घर साफ केलं, पण ह्या गडबडीत स्वतःची रूमच साफ करायची राहिली. AC फॅन सगळ्यावर धूळ चढली आहे. आणि काय ना, मला ना जरा धुळीची ॲलर्जी आहे, त्याच्यामुळे मला त्रास होतो खूप. तर नाही, आधी जाते पटकन आणि सगळं साफ करून घेते. जेवून घेते आधी पटकन. आई, करते मी. वहिनी, प्लीज जरा लगेच करते का? अगं नाही, मला धुळीचा त्रास होतो ना. नाही म्हणजे स्वच्छ झाली की मी जाऊन आराम करेल ॲटलिस्ट. हो नाही? ओके.